नोएडा येथील उमेश पुरी या समाजकंटकावर जालन्यात गुन्हा दाखल। टीव्ही चॅनलवरील कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद आणि हजरत आयशा संदर्भात प्रक्षोभक विधान करून समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या। टीव्ही चॅनलवर एका कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद आणि हजरत आयशा यांच्या बाबतीत अपमानजनक वक्तव्य करून मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावणाऱ्या उमेश पुरी या समाजकंटकाविरोधात काल जालन्यात झिरोने गुन्हा दाखल करून नोएडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील नोएडा इथं एका दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात समाजकंटक उमेश पुरी यानं पैगंबर मोहम्मद आणि बीबी हजरत आयशा यांच्या अपमानजनक वक्तव्य केलं होतं। यामुळे देशभरातील मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। जालन्यात ही काल शुक्रवारी सायंकाळी मुस्लिम समुदायानं कदीम जालना पोलीस ठाणे गाठून त्या ठिकाणी पोलिसांनी उमेश पुरी या समाजकंटकाविरोधात झिरोनं रीतसर गुन्हा दाखल करून घेत उत्तर प्रदेशातील नोएडा इथं संबंधित पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। माजी नगरसेवक इम्रान खान उर्फ गुड्डू यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान उमेश पुरी या समाजकंटकाला अटक न केल्यास अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा गुड्डू खान यांनी देत पैगंबर मोहम्मद यांचा अपमान होत असेल तर न्यायासाठी मुस्लिम समाजातील नेते किंवा धर्मगुरूंनी देखील समोर यावेत असं आवाहन गुड्डू खान यांनी केलंय। गेल्या आठवड्यात परभणीत देखील एका माथेफिरूनं पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत गरळ ओकली होती। त्यासाठी सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचं वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट कामरान खान यांनी सांगितले। हा प्रकार कुठंतरी थांबायला हवा, नसता नाईलाजास्तव आम्हाला न्यायालयात याचिका दाखल करावी लागणार असल्याचं कामरान खान यांनी म्हटलंय। यावेळी कदीम जालना पोलीस ठाण्यात शेकडो युवकांनी गर्दी केली होती।